भजनाचे इतले महत्व आमगेले परंपरेंत सांगिल्लें म्हणटाच की म्हळ्यार नारदान कृष्णाक विचारले, तूं खंय उरता, तुका आमी खंय तुका पूजन करचें, कशी तुका आमी उपासन करचें म्हणटाना तेन्ना श्री कृष्ण परमात्माची सांगता, नाहम वसामी वैकुंठे योगिनां हृदयेति च मत भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामी नारद म्हणून न्हू श्री कृष्ण परमात्मा सांगता. नाहम वसामी वैकुंठे, वैकुंठ लोकांत आसा म्हणून तूं लेख नाका. योगिनां हृदयेति च, अनेक योगी महात्म्याने आसात तांगेल्या मनांत वैके हांव वास करना, वैकुंठांत वैके हांव वास करना. कोण योगी महात्म्याने आसाची तांगेल्या हृदयांत वैकेच हांव वास करना. मत भक्ता यत्र गायन्ति, मागेल भक्त मागेल खंय गायन नाजाल्यार भजन आनी करताची तत्र तिष्ठामी नारद, थंय हांव वास करता म्हणून सांगिल्लें आसा. आमगेल्यान तूं आतां मस्त हार्मोनियम आनी आयले, तबला आयले, एक ताळ तूं तेन्ना तुलें नाशिल्लें. हे तबला हार्मोनियम हे उठूची आत्ताच आयिल्लें तसलें वाद्य. पयलीं वैके चर्मवाद्यानी आशिल्लें, ताका ढोल हे तेणे उठूची म्हणटा आशिल्लें. किंतु ताजे किंता आनी एक सिंपल चर्मवाद्यानी काही न्ही, कस्सें न्ही, सिंपल जावन कसन की म्हळ्यार आमी दोनी हात घेवन गेनू आमी दोनी हे करून घेताची, चप्पाळे म्हणनाची, आमी ताळ म्हणून सांगया, दोनी हात आमी हे करून गेनू ताळ वाजूचे अशें न्ही करताचे. खंयचेही वादन येवचे किंता पयले तेन्ना दोनी हातानच हे करून गेनू देवाला पूजन करचें आशिल्लें. हे परंपरा खंय स्टार्ट जाले, हे परंपरा तुमकां गोत्त आशिल्ली तशी हिरण्यकशिपू आनी प्रल्हादाले संदर्भांतू आरंभ जाले. प्रल्हाद प्रतीपंता देवाले उपासन करचें, देवाल स्तोत्र सांगचें, देवाल भजन करचें, देवाले नामसंकीर्तन करचें. हे हिरण्यकशिपूक विष्णू नांव घेतलें म्हळ्यार एक नमन ताका जायनाशिल्लें. ताणें विष्णू नांव घेतलें म्हळ्यार फुडें ना ताका एक नमन विरोध करता आशिल्लो, मस्त विरोध करता आशिल्लो. विष्णू नांव कितें घेता आसा अशें न्ही म्हणून मस्त तो हे करता आशिल्लो. तातूंत प्रल्हादान कसकसाने वाद्य भजनेक कितें ना नामसंकीर्तन कितें खंयचे वाद्य घेतिल्लें ते उठू वाद्य ताणें उडोवन घालचें. खंयचे वाद्य येता ते उठून ताणें हें करचें. कित्याक की म्हळ्यार वाद्य ना जाल्यार देवाक पावना म्हणून न्हू तागेले एक आलोचनेर हिरण्यकशिपू आशिल्लें उठू वाद्य, पंचवाद्य के हे के मौरी के खंयचे वाद्य आशिल्लें ते उठू ताणें भायर उडोवचें. कित्याक की म्हळ्यार आतां वाद्य ना जाल्यार देवाक तो संतुश्टीत करचें जायना म्हणून न्हू ते हिरण्यकशिपूल विचार आशिल्लो. प्रल्हादान तूं खंयचेय वाद्य भायर उडय, मागेले दोनी हात दिल्ले आसा, दोनी हात हांव हे करून न्हू ते विष्णूल हांव नामसंकीर्तन करता तेन्ना वैके देव येवन न्हू पाविल्लो आसा. अर्थात इतले भजनेक प्रामुख्यता प्रल्हाद राजान दिल्लो आसा. त्या निमित्तान तबल ना, हार्मोनियम ना आनी खंयचेय वाद्य ना जाल्यार वैकेची दोनी हात घेवन गेन वैकेची तुमी भजन केल्यार वैकेची विष्णू पावता म्हणून गेनू दाखोवन दिल्लो आसा. आनी कितलो आमी भजन करताची, कितलो आमी नामसंकीर्तन करताची, तितलो आमकां अंतीम कालाचेर तागेले उडगास करच्याक आमकां मस्त सहाय जाता. सततम चिंतयेत अनंतम अंतकाले विशेषतः म्हणून सांगिल्लें आसा. आमी केन्नाही सांगत उरताच. उदाहरण दिवन सांगता जाल्यार तुमगेले फायनल एग्जाम ते उठू केन्ना येवचे, तुमगेले मार्च की एप्रिलान तूं हे टायमार येता. आतां लागीं एक 6 म्हयने उरले. आतां नोव्हेंबर, मुकाविलान एक 6 म्हयन्यान 10th स्टँडर्डाचे SSLC एग्जाम चालू जाता. एप्रिलान तूं 12th स्टँडर्ड प्री युनिवर्सिटी एग्जाम चालू जाता. किंतु हाऊस बापूस कसन सांगता की म्हळ्यार आत्ता स्टडी कर रे, आत्ता स्टडी कर रे, 1 तास अभ्यास कर रे, 1 तास अभ्यास कर ना, अर्ध तास तरी कर रे म्हणून न्हू आत्ताची फाट लागले. बट चवडवाल कसन की म्हळ्यार लास्ट 10 दिवस की 20 दिवस असताना दिवस रात एक करून न्हू तेन्ना तुवें चाल करचें. किंतु तशी केल्यार उपयोग जाता, जायना म्हणून आमी सांगनाची. किंतु कसन की म्हळ्यार ते एग्जाम पास जावच्याक, मार्क्स चड जावच्याक मात्र उपयोगा येता. कडे 20 दिवस जाले नंतर आनी विचारलें म्हळ्यार आनी उडगास उरना, जालें न्ही तें एग्जाम. सो असल तरेचें आमगेलें चवडवाल धोरण उरता. किंतु म्हालगड्याल कशी की म्हळ्यार प्रतिनित्य थोडे 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 वाचन करत उरल्यार लास्ट मोमेंटार प्रेशर येना.
आम्ही कसं करताय की मला 20 दिवस असताना एक पण उठवायचे चॅप्टर 1 तुला चॅप्टर 20 कडे चॅप्टर 20 क्वेश्चन आक चॅप्टर 1 आन्सर बरोवन येवचे कडे लास्ट हाऊस बसून ते पेपर पळयतना गडबडीन उत्तर बरोवन घेन आयला म्हणून सांगून घेन चेरडाक मुखार घालचे मागील चेरडान बरें शिकला तो 20 दिवस लास्ट 20 दिवस दिवस रात कोण घेन स्टडी केला हेवटू दिसता किंतु लास्ट एग्जाम बरयतानाच पळया क्वेश्चन खंचकी याचे आन्सर अनेक चॅप्टराचे गडबडीन जाल्ले म्हणून आवसूच कडे वाद करता चेल्ल्याल चूक ना आवसूच कडे सांगता मागेल चेल्ल्यान बरें कोण शिकला गडबडीन अशी जाल्या म्हणून हे असल गडबडी आमकां वयके लास्ट आपूण व्हरच्या टायमार आमगेले केन्ना मरण अंत्यशय्याचेर येता तेन्ना वयके आमकां गडबडी जाता तेन्ना चौडवाल बद्दल आलोचन करका की घरचे बद्दल आलोचन करका की अंगडी बद्दल आलोचन करका की देवाल बद्दल आलोचन करका हे आमकां कन्फ्यूज जाता हांव हांगा बेड्डार बसला मरे पूत मागे लागीं येवन बसला अंगडी कोण पळोवचे म्हणून ताका उडगास म्हळ्यार पूत तागे लागीं बसल्यार वयकेचे अंगडी व्यापार जाताना म्हळ्यार चिंत ताका मरणशय्येचेर आसल्यार वयके चिंत तागेले अंगडी देखान उरता सो तेतकून म्हालगड्यान सांगिल्ले ते शब्दांत 12 स्तोत्रांत येता सततम चिंतये अनंतम अंतकाले विशेषतः अंत्यकालाचेरी विशेष जावन देवाले नामसंकीर्तन उडगा सेव काजल्यारी सतत जावन घेनू आत्ता अभ्यास तुम्ही करत उरका दिवसा तुम्ही नामसंकीर्तन करत उरल्यारी ते एक अभ्यास जाता ते अभ्यास जाले म्हळ्यार अंत्यकालाचेरी त्याची अभ्यास तुमकां कंटिन्यू जाता केलो लोकांक ते आमी सांगता पळय हागेल ते कायमचे अभ्यास म्हणून सांगताच चुकोचे जायना कायम तागेल तशी मारे तागेल ते एक अभ्यास जावन गेला म्हणून सांगताच तशीची तुम्ही प्रतिनित्य नामसंकीर्तन की भजन की स्तोत्रपाठ की करत उरल्यारी अंत्यकालाचेर वयक्याची तागेले उडगास येवच्याक तुमकां सहाय जाता मदे 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 केलें म्हळ्यार अंत्यकालारी उडगास येवचे सोडा तुमकां खंयचेय रितीर वयक्याची उपयोगाक येना अजामिळ त्याची एक लास्ट नारायणा म्हणून ताणें आपेलें देवाक आपेल न्ही ताण आपेल तागेले पुत्ताक आनी तितलें म्हणलो आनी तो अंती जालो किंतु तागेले पुत्ताल नांव नारायण म्हळ्यार वयकेची देवान त्या वयके ग्रहण करून घेवन विष्णू दूताक पेटोवन दिले ताका आपूण व्हरच्याक कित्याक की म्हळ्यार अंतिम कालाचेरी ताणें नारायण म्हणून नांव घेतिल्ले निमित्तान ताका सद्गती मेळ्ळ्या म्हणून जालें आजी आमकां केलोपंत आश्चर्य जाता आमी सांगची न्ही बट सांगपाचीची आजी चौडवांक नामकरणांनी करताना थोडेची जागृत घेतल्यारी थोडे बर आशिल्ले आजी कोणाकय नारायण म्हणलें नांव आमी आयकुचें मस्त कमी जालें वासुदेव केशव उरो नांव दवरल्यार वयकेची नाण्णा नाण्णा म्हणून आपुचें नारायण म्हणून आपूच ना ताका आपयतना नाण्णा म्हणून आपुचें नाजाल्यार केशू 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 म्हणून आपुचें केशव म्हणून आमी आपेन आची सो तांतूच आमी शॉर्टकट करत आसाच सो तशी केल्यारी आमकां कसनेची आमकां अर्थ मेळना आमी केलोपंता जनार्दन जनार्दन म्हणटात लास्ट आपुचें जन्नू जन्नू म्हणून आपुचता सो अशी जाल्यारी आमकां कसनेची प्रयोजनाक येना तातूंत तुमी नामसंकीर्तन नामकरण करताना वयकेची म्हालगड्यांनी आलोचन करून नांव दवरता आशिल्लें नारायणू केशवू वेंकटरमणू वेंकटेशू किंतु आजी असले एक नांव आयलें आमकां आयकुचें जाता कड्यार आनी उडगास उरना तागेलें नांव कसं म्हळ्यार आनी उडगास उरना वासुदेव वेंकटेशान येता म्हळ्यार देवाल नांव उडगास उरता अरे तूं वेंकटरमण न्ही रे तूं वासुदेव न्ही रे तूं सर्वोत्तम न्ही रे तूं जिवोत्तम न्ही रे अशी म्हणून आलोचन करून उडगास उरची तशी जाता किंतु केलो नाम अशें न्ही दवरत गेले म्हळ्यार न्ही आतां आजकाल कशी जाता की म्हळ्यार आवसूल अर्द बापसूल अर्द दोनी लाव मेळगे एक पुताक दवरचे ते असल रितीचे एक संस्कृती येता आसा उट्टलोकाल एक 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 नांव घे आज्याल एक नांव घेवचें आजील एक नांव घेवचें बापसूल एक नांव घेवचें उट्टलोकाल मेळगे न्हू लास्ट पुताक एक नांव दवरचें लास्ट कडेन कशें न्हय म्हळ्यार लास्ट ते विष्णू नांव म्हणून कशी एक सांगताची कशी तरी करून लास्ट थंय दाखयता पळय उट्टूच शब्द एक एक शब्द एक एक हे उट्टूची देवाकची विष्णुकची संबोधन जाता किंतु आमी आपूच एक वयकेची नांव दवरिल्लें उरता म्हालगड्यान नांव दवरचें कित्याक की म्हळ्यार
ते आपेल निमित्तानं ताका आशिर्वाद मिळका म्हणल्या उद्देशानं आम्ही नामकरण करताची. म्हळ्यार केन्ना केन्ना तुमी नाम आपेताची तेन्ना तेन्ना त्या चेडवाक आशिर्वाद दितासा म्हळ्यार तशी जावका. किंतु आज असल आनी नांव दवरलें नांव दवरतना अशी अर्द अर्द करून घेवन आमी सांगल्यार ताजें विपरीत तुमकां परिणाम जाता. म्हळ्यार कितें रे आमी तुमकां सांगलें. अजा मिळानं तागेल पुत्ता नांव नारायण म्हणून घेवन दवरिल्ले निमित्तानं अंत्यकालाचेरी तागेल उडो आसायलो. त्या निमित्तान तो विष्णू लोकाक गेलो. त्यातकून घरान तूं नांव आनी दवरतना विष्णूक संबंध पाविल तसले नांव दवरका म्हणून सांगलें. आत्ता कार्तिक दामोदर म्हणून आमी सांगताचे ते मास नाम. कार्तिक मासाक जर कार्तिक मासान तूं चेडूं जन्माक आयल्यार ताका मास नाम दामोदर म्हणून दवरका म्हणून सांगिल्लें आसा. त्याची बायलान हे जाल्यार बायलांक सांगिल्लें तसलें रुक्मिणी आसा, सत्यभामा आसा, लक्ष्मी आसा असल मस्तीतले नांव बायलांक वैकेची सांगिल्लें आसा. किंतु आज त्या उट्टूची परंपरा सोडून घेवन आतां बाकीचे गुगलान तूं नांव कसं येता तें सोदून घेवन दवरल्यार तेन्ना गुगल काय रक्षण करचें ना. रक्षण करचें तो देव येवका तो काय रक्षण करचें ना. तो नांव दाखोवन दिता हे पळय हे नांव हाका हे अर्थ. किंतु फाल्लेक अंतिम कालाचेर कसं रक्षण करचें येवका जाल्यार तो राम येवन घेवन आमकां रक्षण करका. जर राम येवन रक्षण करता जाल्यार चेडवांक तसलेची नामकरण करता तशी तुमगेल जबाबदारी, समाज बांधवाल जबाबदारी. आमी सांगचें मात्र जाता, तुमी आयकुचें जाता, किंतु परिपालन करचे वैकेची तुमगेल कर्तव्य आसा. तुमी तुमगेले वैयक्तीक केन्ना तरी आमंत्रण दिता आसा. 50 वर्साचे तुमी एक बड्डे ना जन्मदिवस तुमी आचरण करता आसल्यार तुमी कसं म्हणून बरयता म्हळ्यार मागेले 50 वर्साचे हुट्टू हब्बद दिवस म्हणून सांगून ना जाल्यार जन्मदिवस ना बर्थडे सेलिब्रेशन म्हणून घेवन तुमी उठूची सांगताचे. किंतु त्याची देवस्थानाचे सुवर्ण महोत्सव इत्यादी कसल्यारी वर्धंती उत्सव म्हणून घेवन तुमी बरयताचे. 50वे वर्धंती उत्सव, 25वे वर्धंती उत्सव म्हणून घेवन बरयताचे. किंतु तुमगेले बड्डेक 50वे वर्धंती म्हणून घेवन तुमी सांगतावे सांगनाचे. तुम्ही कसन सांगताची 50वे बर्थडे म्हणताची, 50वे जन्मदिवस म्हणताची. असल कसने तरी शब्द वापरताच विना 50चे मागेल वर्धंती असा येवका म्हणून सांगल्यार विपरीत अर्थ जाता. तुम्ही सांगताना कसन सांगता 50वेची मागेले जन्मदिवस म्हणून तुम्ही सांगता पडता. तुम्ही थंय वर्धंती म्हणून उठ सांगा. त्याची देवस्थानाचे तुम्ही आमंत्रणाने बरयतना सुवर्ण वर्धंती महोत्सव ना रजत वर्धंती महोत्सव म्हणून तुम्ही बरयताचे. व्यत्यास कसन की म्हळ्यार आमगेले वैकेची वयोमान वाडत आसा, हांग वैके देवस्थानाची वैकेची आज 25 जाल्या मुखार 50 जाता उठू हय. व्यत्यास कसन की म्हळ्यार आमगेलाक आमी वर्धंती कित्याक म्हणचें जायना की म्हळ्यार आमगेलें एक आयुष्य निर्धार आसा. आमगेलें आयुष्य आमकां निर्धार आसा. 50 वर्ष जाले कुडन सकाळी संतोष जाता का आज मागेल 50वे बर्थडे लोक मस्त लोक म्हाका आजी विश करताची, मस्त लोक मेसेज करताची, हे ते उठूची तो उठ्ठू लोकांक आपयता आजी पार्टी करे, लोकांक आपोवे, हे करे ते करे. रात्री न्हिदेताना मागेल 1 वर्ष कमी जालें म्हणून दुःख जाता. सकाळी संतोष आशिल्ली व्यक्ती रात्री जाव पर्यंत मागेल 50 आनी उरले 30 वर्ष उरले. 80 वर्ष 50 वर्ष जाले आनी 30 वर्ष जाले. नेक्स्ट इयर आनी सेम 51 येता आनी 29 वर्ष उरले म्हणून अशें मनुष्य त्या आलोचन करून घेवन ताका भंय दिसता आनी 29 वर्सां नंतर हांवें हें सोडून घेवन वच्चें हें म्हणून. किंतु देवस्थानांनी तशें न्ही. आज 25 जाले भंय म्हळ्यार कांय ना. आज 25 जाता, फाल्यां 50 जाता, फाल्यां 75 जाता, 100 जाता. आमी ना जाल्यार वैकेची देवस्थान मात्र अभिवृद्धी जायत वता, वर्धन जायत वता. त्या निमित्तान वर्धते अभिवृद्धी जायत वता. आमगेल तशें न्ही. 75 जालवे 85 जालवे आनी एक 5 वर्ष एक्स्ट्रा कर रे म्हळ्यार जायना. आनी एक 5 वर्ष एक्स्ट्रा कर रे आनी एक 10 वर्ष एक्स्ट्रा कर. ते जावं जर फुटबॉलांत करेत एक्स्ट्रा टायम दिवेत, बट आमकां एक्स्ट्रा टायम दी म्हळ्यार देव दिना. आमकां तेन्नाची घाल घेवन दिल्लो आसा. इतले तुका टायम तांत भितरीची तूं देवाल उपासन की म्हालगड्याल्या की हे उठूची तेन्नाची तुवें करून घेवका. आनी कडेन लास्ट आनी एक 5 वर्ष दी देवा उठूची मागेल उठू काम करून घेवन कडेर तूं आपूण व्हर म्हळ्यार वैकेची देव तुमगेलें उत्तर कांय आयकना. त्या निमित्तान
देवस्थानाकने आमगेल व्यत्यास म्हळ्यार हेचीची देवस्थानाचे केन्नाही अभिवृद्धी जायत वता आमगेल मात्र अभिवृद्धी केन्नाही जायना. त्या निमित्तानं कितलं आयुष्य मेळ्ळें कितलं आयुर्दाय मिळें तेन्ना आमी देवाल उपासन करून की देवाल भजन करून की देवाल नामसंकीर्तन करून की आमगे जीवन आमी पावन करूसून घेवका. तातूंत दोन रितीच आसा, एक ज्ञानी आसा एक भक्ती म्हणून आसा. दोन रितीच आसा. ज्ञानी म्हळ्यार ज्ञान संपादन केलें तसलो व्यक्ती. भक्त म्हळ्यार भक्ती प्रधान जावन घेवन वता आशिल्लो तसलो भक्तू. आता ज्ञानी महत्वाची की भक्त महत्वाचो? तुम्ही उठलो कोणा सांगताची भक्तची महत्वाची की ज्ञानी? तुमगेले कोण ज्ञानी जावका की भक्त जावका? हां, भक्त जावका वे ज्ञानी नाक वे? तेही जावका ही जावका 50-50 की दोन्ही नाका? दोन्ही जावका. तरी दोन्ही जावका किंतु भक्ती प्रधान जावन आमी करका. कित्याक की म्हळ्यार ज्ञानी आशिल्ले व्यक्तीक गोत्त आसा कसन करका कशी करका हें उठूताक गोत्त आसा. किंतु ते ज्ञानीक भक्ती ना जाल्यार देवा बद्दल भक्ती ना जाल्यार त्या ज्ञानीन कितलेंही हें केल्यार वैकेची देवाक ते पूज पावना. त्या ज्ञानीक गोत्त आसा की देवाक तुळशी इश्ट म्हणून घेवन ताका गोत्त आसा. किंतु ते तुळशी अर्चन करतना तागेली भक्ती ना जाल्यार तेन्ना त्या वैकेची देव वप्पना. सिंपल कशें की म्हळ्यार भक्त जावन घेवन उरलो म्हळ्यार आमी देवाचेर सोण घालत. ज्ञानी जावन घेवन उरले न्ही आमचेर आंगार येता. प्रॉब्लम म्हळ्यार हें. सिंपल जावन उदाहरण सांगता जाल्यार मांकड केन्नाय पळया ते मांकडा पिलं केन्नाही आवसू धोरून घेवन उरता. आवसू मांकडा पिला धरना. आवसू मांकडा पिला धरना. मांकडा पिलं आवसू धोरून घेवन उरता. म्हळ्यार जबाबदारी कोणाक उरले? त्या पिल्लाक उरले. त्या सोडलं म्हळ्यार ते ऑटोमॅटिकली सकल पडता. आवसू खाली उडत वता. घट्टी धरून घेवची कोणाले जबाबदारी? ते पिल्लाले मांकडा पिल्लाले जबाबदारी. किंतु अनेक सायड या हे ज्ञानी लोकाले व्यक्ती ज्ञानी जाले म्हळ्यार ताणें देवाक घट्टी धरून धरका. देव उडत उरले ना देव कशें नाही केलें खंय तरी चुकलं म्हळ्यार तो ज्ञानी सकल पडतालो. भक्ताल कशी की म्हळ्यार माजरा सारकी. केन्नाय पळया आवसू माजर आपल्या पिल्लाक आपल्या तोंडांत घेवन घेवन वता. तेन्ना जबाबदारी कोणाल आसा? ते आवसूल आसा, चरडाल ना. आनी ती आवसू खंयचे परिस्थिती जाल्यार वैकेची त्या चरडाक मात्र सोण दिना. आपण्याक कसन जाल्यार येडना चरडाक मात्र सोण घेवन दिना. किंतु हांगा तशी न्हय. ते मांकडा पिलं केन्ना पडता म्हूण सांगचें जायना. ता खंय तरी चुकलं म्हळ्यार ते सकल पडले. किंतु हांगा माजरा पिल्ला तशी न्हय. आवसू धर नाशिल्ले निमित्तान ते खंयचे रितीर वैके ती चरडाक पडचे जायनाशिची ती पळोवंक येता. ते भक्त जाल्यार हेचीच एक मेन आमकां म्हळ्यार मेन आमकां कसन की म्हळ्यार भक्त जावन घेवन उरलो म्हळ्यार तेन्ना जबाबदारी देव वयसून घेता. भक्तान वयसून घेवका म्हूण ना. देवूची आमगेलें रक्षण करता. देव सांगता कसने जावो हें भक्ताक वायट जायना अशी रक्षण करची जबाबदारी मागेले. कित्याक की म्हळ्यार हो मागेले शरणागत जावन मागेले अनन्य भक्ती करता आशिल्ले निमित्तान हे भक्ताक खंयचे रितीर वैकेची अहित जायना अशी रक्षण करची जबाबदारी मागेले. आनी तसलो एक परम भक्ती जावन आशिल्लो तसलो व्यक्ती म्हळ्यार अर्जुन. असल परिस्थिती येता प्रति एक पंथा श्री कृष्ण परमात्मान ते अर्जुनाक रक्षण केल्लें आसा. कित्याक रक्षण केलें की म्हळ्यार एक कारण तो मागेलो परम भक्त जावन आशिल्ले निमित्तान एक कारणान ते श्री कृष्ण परमात्मान अर्जुनाले रक्षण करून घेवन दिलें. अर्जुनाले न्ही कृष्णाले एक पंत संवाद जाता आनी कृष्ण सांगता अरे ते झाडारी एक कावळो दिसता आसा वय वे म्हणून घेवन. तेन्ना अर्जुन पळोवन सांगता वय कावळो दिसता आसा म्हणून घेवन सांगता. पळयना तो. कृष्ण थंय बोट दाखयता आनी हो कावळो म्हणटाना अर्जुन पळयना आनी हं म्हणटा. 2 सेकंड जाले नंतर हे कावळो न्ही रे ते खंयची एक कोगिले पक्षी म्हणटा. वय 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 कृष्णा कोगिले पक्षी म्हणून घेवन सांगता अर्जुन. थोडे वेळ गेले नंतर
ते कावळं वैक्यानी ते कोगील वैक्यानी ते दुसरे खंचकी पक्षी असा म्हणून सांगता वै 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 ते दुसरे पक्षी म्हणून अर्जुन सांगता पळेल वैके ना चौथे पंथा अशीची सांगताना ते कावळे नाही रे दुसरे पक्षी वैके नाही एक गिळी ताजेर बशील असा म्हणून वै वै तू सांगेल करेक्ट गिळीची ताजेर बशील असा म्हणून अर्जुन सांगता कडेरी कृष्णान विचारलें हांव बोट दाखवून येनो झाड्डार आशिल्ले एक पक्षी कसा म्हणून हांव सांगता सा तू ते उठू पळय नाशीची तू उठू त्याची असा म्हणून कितें सांगता सा म्हणून अर्जुनाक विचारलें अर्जुन सांगता तू महाचमत्कार करता आशिल्लो तसले व्यक्ती तू दाखवून तू दाखील हांव पळोवन गेलो हां म्हण नंतर ते 2 सेकंडान तू चेंज करता तसली शक्ती तुगेले सामर्थ्य आसा हांव थंय पळोवन ते कावळ्याची ते आनीक म्हणून हांव पळयले नंतर तू चेंज करता ताजे किंत हांव पळय नाशीची तू कसन म्हणलें त्याची हांव येस म्हळ्यार हांव पार जालें न्ही तू कावळो म्हळ्यार हांव वैके कावळो म्हणचें तू गिळी म्हळ्यार हांव वैके गिळी म्हणचें तू आनी कसन म्हळ्यार वैके तेची म्हणचें म्हाका तुजेर विश्वासू म्हाका पळोवन घेवन म्हाका विश्वास ना तू कसन सांगता तें म्हणचें म्हागेलो विश्वास तू 2 + 2 5 म्हळ्यार वैके हांव 5 म्हणटा कित्याक म्हळ्यार म्हाका तुजेर विश्वास इतले विश्वासू इतली भक्ती अर्जुनाचेर आशिल्ले त्या निमित्तान आमी तागेले भक्त जावन घेनासले म्हळ्यार देव केन्नाहीची आमकां रक्षण करता